नमस्कार. 4 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील व्यास शिक्षण मंडळ संचलित ITI यावल संस्थेत फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर या व्यवसायांकरिता प्रवेश देणे सुरू आहे. व्यवसाय प्रशिक्षण महामंडळाकडून प्रवेशास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा. यावल तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या 25 जागेसाठी पोटनिवडणूक. 5 दिवसात एकही अर्ज नाही. यावल शहरात तर्जुमाने अतफाल या बालसाहित्य असलेल्या उर्दू द्विमासिकाचे थाटात प्रकाशन. यावल तालुक्यातील नायगाव येथील 22 वर्षीय तरुणीचा लग्नासाठी धमकी देऊन विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा. यावल महाविद्यालयाचे प्राध्यापक पवार यांना PhD पदवी प्रदान. डोंगरकठोरा येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये अस्वच्छता, ग्रामपंचायतीकडे तक्रार, स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी. फसवणूक प्रकरणी बाबा महाहंस महाराज यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. फैजपूर येथील प्राध्यापक राकेश दयाराम तळेले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून रसायनशास्त्रात डायरेक्टरेट पदवी. जळगाव जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना वेळेत माहिती न दिल्यामुळे दंड. तर पडताळणीस पाठवलेल्या प्रकरणांवर बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या यावल तहसीलदारांनी बजावल्या लाभार्थ्यांना नोटिसा. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर T-शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची T-शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. मात्र 5 दिवसात एकही अर्ज प्राप्त झाला नाहीये. सोमवारी 6 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी किती अर्ज दाखल होता याकडे लक्ष लागले आहे. तर तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध कारणाने रिक्त असलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या 18 प्रभागातील 25 जागेवर पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. पोटनिवडणुकीत नावी, पाडळसे, दहिगाव, पिळोदा बुद्रुक, म्हैसवाडी, कासवे, कोळनावी, शिरागड, गिरळगाव, गाड्र्या व बोरावल बुद्रुक या ग्रामपंचायतचा समावेश आहे. तेव्हा या ग्रामपंचायतीसाठी 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 5 दिवसात एकही अर्ज अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाहीये. यावल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून MH तळवी, शेखर तळवी, सचिन जगताप, PA कडनोर, बबिता चौधरी हे काम पाहत आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार दिनांक 6 डिसेंबर असून शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरातील बुरुज चौकाजवळील पीच एज्युकेशन संस्थेच्या सभागृहात शनिवारी उर्दू बाल साहित्य तर्जुमाने अथफाल या द्विमासिकाच्या पहिल्या अंकाचे मोठ्या थाटात प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील इकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार सर हे होते. तर या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी तथा लेखक कय्यूम राज मारुडी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ लेखक तथा प्राचार्य डॉक्टर हारून बशीर, बाल साहित्यिक मुश्ताक करीमी, सलीम खान, रईस फैजपुरी, हाजी तायर शेख चांद, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, माजी प्राचार्य अब्दुल रऊफ शेख, संस्थेचे अध्यक्ष जहीर खान सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्या या द्विमासिकाचे संपादक माजी प्राचार्य रहीम रजा आहेत. तर उपसंपादक म्हणून SM अनवर हे जबाबदारी पार पाडित आहेत. मोठ्या उत्साहात यावल शहरातील पीस एज्युकेशन संस्थेच्या सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. हमारे जो माविदीन हैं बल्कि मेरे करम फरमा है प्रकाश सर, मुश्ताक सर, रऊफ सर, गुलाम रोज सर वगैरह, अनवर सर. लेकिन खास बात ये है कि ये रिसाला जिसका इजरा हो रहा है ये बसेस के प्रॉब्लम की वजह से आपको ट्रांसपोर्ट के जरिए भिजवाया गया मालेगांव से. और इसको इत्तेफाक कहिए कि अगर सारा साहब अपना यहाँ मेन लॉयल शेयर ना करते तो आज ये रस्म पोस्टपोन हो सकती थी या कैंसिल हो जाए. मैं उनका तहे से शुक्रिया अदा करता हूँ कि मेरे पास अल्फाज नहीं है, मैं उनका बहुत तहे से शुक्रिया अदा करता हूँ. आगे में रस्ते खाली है, मैं बहुत अदब से गुजारिश करता हूँ लोग जनाब से कि वो आएँ और इस तरफ दर्शन करते हैं. तो जनाब रहीम रजा साहब तकनीकी दुश्वारियों का जिक्र करते हुए इस कामयाबी का सेहरा डॉक्टर अब्दुल करीम सालार साहब के सर बांध चुके हैं और हमें सबकी इसकी खुशी है कि उनका ताउन हर तरह से मिलता रहता है. ज़्यादा मुनाफे के हकदार तुम हो और घाटे का हकदार मैं हो. खरीदने वाले सिर्फ अशार से काम नहीं चलता, पढ़ने वाले खरीदने वाले भी बने. असल में मसला ये है कि अल्लामा इकबाल ने कहा कि फिजर खुलकर बताए क्या बताए, अगर माही कहे दरिया कहाँ. तो यहाँ तो सब फिजरान मिल्लत कौम मिल्लत बैठे हुए हैं अल्हम्दुलिल्लाह. तो न यहाँ माही का सवाल है न दरिया का सवाल. ऐसी सूरत हाल में तो अब क्या बोलना, किसे बोलना. यहाँ तो सब मुखातब होने वाले हैं, सब लोगों से मुखातब होने वाले हैं. सब अपनी दुनिया के बहुत अजीम शख्सियात हैं. क्या बोलूँ, लेकिन बहरहाल चूँकि बोलने का मौका दिया गया तो ये होता है कि इल्म एक मकसदी अमल होता है. कोई भी इल्म के लफ्ज़ी मानी जो होते हैं दोनों जानना और आगे बढ़ना. और बहुत से माहिरीन नफ्सियात ने कहा है कि इल्म जो है वो इंसान के डेवलपमेंट ऑफ ऑलराउंड पर्सनैलिटी की तरफ ले जाता है. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीज कोचिंग क्लासेस यावल, यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा.
लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वीसाठी व इयत्ता 8वी ते 11वीसाठी, तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन कालावधी 3 महिने 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माडीसर, यावल. ठिकाण वाणीगल्ली बालसंस्कार शाळेजवळ, यावल. तालुक्यातील नायगाव येथील एका 22 वर्षीय तरुणीशी ओळख करून ओळखीचा गैरफायदा घेत लग्न करण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिरसोली येथील एका तरुणाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव तालुका यावल येथील रहिवासी 22 वर्षीय तरुणी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार ती जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाईकांकडे होती. सन 2018 पासून ती जळगावात होती. जळगावात असताना तिची ओळख शिरसोली तालुका जळगाव येथील शांताराम श्रावण ठाकूर या तरुणाशी झाली व हा तरुण जुलै 2018 पासून ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत या तरुणीशी जवळीक साधत होता. तरुणी जळगाव येथे क्लासेसला जात येत असताना तिच्यासोबत हा ये जा करायचा व तिला विश्वासात घेऊन या तरुणीच्या घरी नायगाव येथे देखील तो तरुण येऊन गेला आहे. तर नुकतेच 27 नोव्हेंबर रोजी हा तरुण पुन्हा नायगाव येथे आला व त्याने सदरील तरुणीच्या घरी जाऊन माझ्याशी लग्न कर अशी मागणी केली व तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही असा दम दिला व या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तेव्हा यावेळी घाबरलेली ही तरुणी कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर शनिवारी यावल पोलीस ठाण्यात आली आणि यावल पोलिसात शांताराम ठाकूर राहणार शिरसोली याच्या विरुद्ध विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर RD पवार यांना नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत रसायनशास्त्र विषयात PhD प्रदान करण्यात आली. डॉक्टर पवार यांना भुसावळ येथील DDN भोळे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर GP वागुर्दे हे मार्गदर्शक म्हणून, तर चोपडा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर SR पाटील सहमार्गदर्शक म्हणून लाभले होते. या दोघांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी सदर पदविका प्राप्त केली आहे. तेव्हा पवार यांना पदविका प्राप्त झाल्याने संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, अध्यक्ष गोकुळ पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, संचालक महेंद्र भोईटे, प्रमोद काळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील, नगरसेवक तथा प्राध्यापक मुकेश येवले सह शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातील डोंगरकोठरा ग्रामपंचायतीकडे वार्ड क्रमांक 1 मध्ये मोठ्या प्रमाणावर घाण कचरा पसरला आहे. याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तसेच या प्रभागातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता गटार नसल्याने या भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेव्हा या प्रभागातील समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डोंगरकठोरा तालुका यावल येथील तळवीवाडा भाग हा वार्ड क्रमांक 1 मध्ये येतो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा
सर्वत्र पसरलेला असतो. तसेच सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता या भागात गटारी नाहीये. परिणामी मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर येते आणि नागरिकांच्या समस्या वाढतात. तेव्हा या सांडपाण्याचे विविध ठिकाणी साचलेल्या डबक्यामधून डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदन देत या भागामध्ये गटारी बनवल्या जाव्यात आणि स्वच्छता अभियान राबवण्यात यावे अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतकडे या भागातील समसेर तळवी, रज्जाक तळवी, फकीरा तळवीसह नागरिकांनी निवेदन दिले आहे. जाऊ का देवल्याची घर आलो, देवल्याची खाई आलो. बस का खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आळगाव येथील बाबा महाहंस महाराज यांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पोलिसांनी महाराज यांना न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेत अटक केली होती. श्री क्षेत्र आई मनुदेवी मंदिराची जागा आळगाव ग्रामपंचायतच्या नमुना 8 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंदणे व नंतर या क्रमांक 8च्या उतार्यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणूक करणे याबाबत सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी आळगाव ग्रामपंचायत सदस्य बाबा महाहंसजी महाराज उर्फ प्रकाश मार्तंड पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना शुक्रवारी न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात महाराज यांना आज शनिवारी येथील प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांच्यासमोर हजर केले असता महाराज यांना 8 डिसेंबरपर्यंतची 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. फैजपूर येथील रहिवासी प्राध्यापक राकेश दयाराम तळेले यांना नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात डायरेक्टेड पदवी बहाल करण्यात आली. फैजपूर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक राकेश तळेले यांनी रसायनशास्त्र या विषयात अभ्यास केला आणि त्याचा पूर्ण प्रपंच तयार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सादर केला. तेव्हा त्यांना आता डायरेक्टेड पदवी बहाल करण्यात आली आहे. तेव्हा त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन केले जात आहे. माहितीच्या अधिकारात वेळेत माहिती उपलब्ध न करून दिल्याने राज्य माहिती आयुक्त KL विष्णोई यांनी वन परिक्षेत्र अधिकारी एरंडोल यांना 3,000 रुपये तर मुक्ताईनगर प्रादेशिक वडोदा, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा या वन परिक्षेत्र अधिकारी यांना प्रत्येकी 1,000 रुपयाची शास्ती ठोठावली आहे. किनगाव तालुका यावल येथील खलील शाह कादर शाह व त्यांचा मुलगा सद्दाम शाह खलील शाह याने 2018 मध्ये माहिती अधिकारात वन विभागाच्या एरोंडोल, मुक्ताईनगर प्रादेशिक वडोदा, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा विभागीय कार्यालयातून अनुसूचित झाडे, साग, खैर इत्यादी वगळून इतर झाडांकरिता मालकी प्रकरणात लाकूड वाहतुकीकरिता दिलेल्या मंजुरीचे आदेशाची प्रत व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी वृक्षतोडीसाठी दिलेल्या परवानगी आदेशाची प्रत मागितली होती. माहिती अधिकारात सदर प्रत त्यांना मिळाली नाही व ते अपिलात गेले. तेव्हा नुकतेच नाशिक राज्य माहिती आयुक्त खंडपीठात
KL विष्णोई यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी या प्रकरणात निकाल देताना वन परिक्षेत्र अधिकारी एरोंडल जनमाहिती अधिकारी BS पाटील यांना 3,000 रुपये, जामनेरचे समाधान पाटील, चाळीसगावचे संजय मोरे, पारोळा येथील AS दसरे, मुक्ताईनगर येथील आशुतोष बच्छाव यांना प्रत्येकी 1,000 रुपये शास्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तालुक्यातील नायगाव येथील लाभार्थ्यांची संजय निराधार योजनेतील प्रकरणं हे पडताळणीकरिता तलाठी यांच्याकडे पाठविले होते व ते प्रकरण पुन्हा तहसील कार्यालयात आले, मात्र त्यांच्यावर बनावट सह्या आणि शिक्के मारल्याचे पडताळणीत समोर आले. तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सर्व लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी नायगाव तालुका यावल येथील 32 लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये सादर करण्यात आली होती. तेव्हा हे सर्व प्रकरणे तपासणी व पडताळणीसाठी नायगावच्या तलाठीकडे पाठविले होते. सदर प्रकरण पुन्हा तहसील कार्यालयात प्राप्त झाले, मात्र या प्रकरणावरील सह्या व शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ही प्रकरणे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार महेश पवार यांनी सदर बाब गांभीर्याने घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. सदर प्रकरणे कोणत्या ई-सेवा केंद्रामार्फत तयार करण्यात आली, बनावट शिक्के व सह्या कोणी केल्या, यासह तालुक्यातील अन्य कोणत्या गावातील अशी बनावट प्रकरणे कार्यालयात सादर झाली आहेत का याची चौकशी आता सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.